नमस्कार मित्रांनो, आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे. संपूर्ण कुटुंबाने नक्की ऐका. मोबाईल आवश्यक का अत्यावश्यक? बघा मित्रांनो, आपण काम करतो, आपण आजारी झालो तर आपण 8-10 दिवस दवाखान्यात आराम करतो. बरोबर? ॲडमिट होतो. कारण का? आपल्या कामापेक्षा आपली हेल्थ, तब्येत खूप महत्त्वाची असते. आज तुम्हाला काही प्रसंग सांगणार आहे मी आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करायचं, की तुम्ही मोबाईल ऐकायचा की नाही. बघा, साधारणतः 1 वर्षापूर्वी माझ्या एका मित्राने सल्ला दिला, की "सर तुम्ही कविता खूप छान लिहिता, पण बघा जमाना हा व्हिडिओ पाहण्याचा आहे, ऐकण्याचा आहे, वाचत कुणी नाही." आणि मी साधारणतः लिहिणं थांबवलं. WhatsAppला, सोशल मीडियाला लिहायला लागलो. पण बघा माझी जी सर्जनशीलता होती, लिहिण्याचं, वाचणं, ते कंप्लीट करणं, ती पूर्ण झिरो झाली आणि मला नंतर लक्षात आलं, की आपण लिहिलं पाहिजे. बघा मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी एका नातेवाईकासोबत RNC हॉस्पिटल, जे वापीजवळ वडसाळ आहे तिथं आहे. तिथं गेलो आणि तिथं एकदम छान सुविधा मला आवडली, की तिथं OPDमध्ये आपण बसतो. अर्धा 1 तास डॉक्टर यायला वेळ असतो. त्यांचा एक कर्मचारी येतो, अर्धा तास मोबाईल वापरायचा नाही यावर लेक्चर देतो. दुसरा कर्मचारी अर्धा तास आपली तब्येत, हेल्थ याच्यावर लेक्चर देतो. आणि तिथं त्यांनी सांगितलं, की मोबाईल कसे आपले डोळे खराब करतो, आपल्या मेंदूवर परिणाम करतो. ते गुजरातीमध्ये होतं, पण मला काहीतरी त्याच्यामधून समजलं आणि तिथंच मी मोबाईल आवश्यक का अत्यावश्यक हे बॅनर बनवलं तुमच्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी. एक प्रसंग सांगतो मित्रांनो, आपण 2-4 प्रसंग आज ऐकणार आहोत. माझे एक मित्र आहेत, ते शिरपूरचे आहेत आणि ते प्रिन्सिपल आहेत नाशिकच्या एका शाळेत. आणि ते मला नेहमी सांगायचे, म्हणजे ते मला मित्र मानतात, मी त्यांना मार्गदर्शक मानतो आणि ते नेहमी मला सांगायचे, की "दगाभाई तुम्ही शिरपूरला आलात तर निश्चित भेटू." या दिवाळीत मी त्यांना फोन केला, की "सर तुम्ही शिरपूरला आहात का?" मग तो फोन लागलाच नाही विचारण्यासाठी. मग त्यांच्या एका शिक्षकाकडनं, ते नाशिकच्या एका मोठ्या शाळेत प्रिन्सिपल आहेत. त्यांच्या एका शिक्षकाकडनं मी त्यांचा पर्सनल नंबर घेतला. दोन्ही नंबर लागले नाहीत. मग मित्रांनो, मला माहीत पडलं Facebookवरून, की त्यांचा वाढदिवस आहे 20 तारखेला. मग मी कामात बिझी असल्यामुळे मला फोन लावता नाही आला. मी 21ला त्यांना संध्याकाळी फोन केला, साधारणतः 5 वाजेच्या दरम्यान. म्हटलं, "सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा." 2-4 मिनिटं मी बोलणं झालं. मग त्यांनी सांगितलं, म्हटलं, "सर मी तुम्हाला फोन केला होता, की सुट्ट्यांमध्ये आपण भेटू. मी शिरपूरला होतो, तुम्ही आला होता की मला माहीत नाही." मग त्यांनी मला सांगितलं, बघा, म्हणे माझा फोन 10 दिवस बंद होता. मला आश्चर्य वाटलं, "सर 10 दिवस बंद कसं काय?" ते म्हणे, "मी इगतपुरीला विपश्यना केंद्र, ध्यानधारणा केंद्रामध्ये 10 दिवस होतो. तिथं 10 दिवस मोबाईल चालत नाही." मित्रांनो, मला शॉकिंग झालं ऐकून. कारण की बघा, एक प्रिन्सिपल, मोठ्या शाळेचे प्रिन्सिपल, ते 10 दिवस विना मोबाईल राहतात, तर आपण का नाही? मित्रांनो, मी त्यांच्याकडनं शिकलो, की बघा, ते 10 दिवस प्रिन्सिपल बिना मोबाईलचे राहू शकतात. तर आपलं काही एवढं इम्पोर्टंट काम नाही, की आपल्याला मोबाईल पाहिजे. आणि अजून महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो, की बघा आजच्या 20, 30, 40 वर्षापूर्वी एखादा व्यक्ती वारला, त्याचं निधन झालं, तर ते मोटरसायकलने किंवा पत्र पाठवायचे. दूरच्या नाते असेल तर त्याला 8 दिवसांनी माहीत पडायचं, की हा वारला. आज काय झालं, सोशल मीडियामुळे एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, तर ते आपण लगे भावपूर्ण शब्दांचे स्टेटस, ते चिठ्ठी ना कोई संदेश, अजून एक गाणं येते, आपण ते व्हिडिओ बनवतो, व्हायरल करतो. मित्रांनो बघा, समजा माझं वय आहे 36, बरोबर, आणि माझ्यापेक्षा लहान एखादा 30-28 वर्षाचा मित्र किंवा ओळखीचा वारला, त्याचं निधन झालं, मी लगेच टेन्शन, की अरे हा तर लहान होता, माझ्यापेक्षा लहान आहे, हा कसं का वारला, मग माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल. बघा मित्रांनो, मी तुम्हाला मोबाईल आवश्यक का अत्यावश्यक याच्याबद्दल सांगतो आणि काही महत्त्वाचे पॉईंट मांडतो, तुम्ही विचार करा. 269 ते 270 जण माझे स्टेटस पाहतात, पण मी कुणाचे स्टेटस पाहत नाही. 2-4 पाहतो चुकून. कारण मी जे 200 लोकांचे स्टेटस पाहिले, तर माझे कमीत कमी मित्रांनो 1 ते 1.5 तास वाया जाणार रोजचा, आणि मला तो वाया जाऊ द्यायचा नाही. एक लक्षात ठेवा, रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत मोबाईल पाहू नका. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत मोबाईल बिलकुल पाहू नका. कारण मित्रांनो, आपण दिवसभर काम करून थकलेलो असतो आणि आपण रात्री 9 ते 10 प्रत्येक कुटुंबामध्ये मोबाईल घेतो हातात. आपण पहिले थकलेले, त्याच्यामध्ये असे चुकीचे मॅसेज येतात WhatsAppला, याला त्याला, आपण स्ट्रेस घेतो, टेन्शन घेतो. तर रात्री 9 ते सकाळी 6 मोबाईल वापरू नका.
जसा आपण उपवास करतो महिन्यातून 2-4 तसा उपवास करा.